श्रीराम समर्थ. एकदा महाराजांना एका भक्ताने विचारलं की उपासकाने दिवस कसा घालवावा. त्याच्यावर महाराज सांगतात की सूर्योदयाच्या वेळी लवकर उठावे, जाग आल्याबरोबर नाम घ्यावे, नंतर चूळ भरून कमीत कमी 5 मिनिटे तरी अंथरुणावर डोळे मिटून भगवंताची प्रार्थना करावी. आणि त्या प्रार्थनेमध्ये काय म्हणावं तर, भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस आला, तो तुझ्याच स्मरणात जाऊ दे. प्रातर्विधीसाठी हे सगळे आम्ही उरकावं आणि वडील माणसांना वंदन करावं, लवकर स्नान करावं किंवा काही प्रपंचाचं थोडंसं काम असेल ते करावं. स्नान झाल्यानंतर थोडा वेळ पूजा, जप, ध्यान याच्यामध्ये घालवावं. ज्यांना पहाटे मानसपूजा करणे शक्य नसते तेव्हा त्यांनी ती यावेळी करावी. नंतर आपला व्यवसाय, नोकरी, धंदा याच्यामध्ये 8 तास घालवावेत आणि ते आटोपून आपल्या घरी यावे. हातपाय स्वच्छ धुवावेत आणि थोडा वेळ जप करावा. रात्री जेवणखाण झाल्यावर नित्यनियमाने ज्ञानेश्वरी, नाथ भागवत किंवा दासबोध यापैकी एक ग्रंथाचं वाचन करावं. कमीत कमी 1 ओवी तरी वाचावीच. ज्यांना हे शक्य असेल व सोयीचे असेल त्यांनी रात्री थोडं भजन करावं आणि आपण म्हणावयाचे अभंग साधक वृत्तीचे असावे असं महाराज सांगतात. आणि मग 10-11च्या सुमारास रात्री निजावे. निजण्यापूर्वी पुन्हा भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला. आणि मग जप करत आपण झोपी जावे. उपासकाला एकच खरा नियम आहे. तो कोणता? हे कोणत्याही काली, कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं विस्मरण होता कामा नये. त्याचे नाम चालू असावे. असं महाराजांनी उपासना दिवसभर कशी करावी असं सांगितलं. श्रीराम समर्थ.